ग्राहक तक्रार निवारण मंच हे असं एक मंच आहे की जिथे आपल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण जाऊ शकतो, न्याय मागू शकतो ग्राहक मंचकडे. या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशी मंचाची स्थापना झालेली आहे. ज्या काही गोष्टी असतात का आपण कोर्टामध्ये प्रलंबित खटले चालतात त्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही, आपल्याला लवकर न्याय पाहिजे असेल तर ग्राहक मंच हा एक भाग. पण ग्राहक मंचमध्ये आपल्याला तक्रार करताना आपण ग्राहक असायला हवं. जो ग्राहक आहे त्याला अशी प्रकारची तक्रार करता येते, बाकीच्याला तक्रार करता येत नाही. त्याच्यामध्ये कन्झ्युमर्स असायला हवं आणि मग तो दुकानदार असावा, मालक असावा. सेवेमध्ये आपल्याला काही त्रुटी आढळली तरी आपण जाऊ शकतो. समजा आपण हॉटेलमध्ये काही खायला गेलो, त्याही बरोबर पदार्थ दिले नाही, आपण तक्रार करू शकतो. एस टीनं बसनी प्रवास केला, तक्रार करू शकतो. रिक्षावाल्याने काही प्रॉब्लेम्स केला, तक्रार करू शकतो. अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आपण ग्राहक मंचमध्ये करू शकतो. पण ग्राहक मंचमध्ये खूप वेगळ्या प्रकारचे खटले येतात. अहमदाबादमध्ये नवापूर म्हणून एक भाग आहे, त्या ग्राहक तक्रार मंचमध्ये जो खटला आला होता, खूप छान खटला होता. आपण पण विचार करायला हवा. काय होता हा खटला? एक महिला होती प्रवीणबेन, तिनं ग्राहक तक्रार मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. ती तक्रार अशी होती की तिनं तिथला जो टेलर्स होता, राणा टेलर्स, त्याच्याकडे तिनं लग्नासाठी ब्लाऊज शिवण्यासाठी ॲडव्हान्स पैसे दिले होते. खरं तर लग्नासाठी या ब्लाऊज हा लग्नाच्या वेळेपर्यंत मिळाला पाहिजे. तिनं ॲडव्हान्स 4,500 रुपये त्या ब्लाऊज शिवण्याचे दिलेले होते आणि लग्नाची तारीख आली, लग्न सुरू होणार होतं, तरी त्याने ब्लाऊज शिवून दिला नाही. वारंवार त्याला तिने विनंती केली, फोन केली, संपर्क केला की माझं आता टाळी लागणार आहे, माझी शिवमंगल सावधान होणार आहे, मला तू ती ब्लाऊज दे. तो टेलरने शेवटपर्यंत दिला नाही आणि मग शेवटी लग्नामध्ये व्यत्यय आला. तिने एवढा 4-5 हजार रुपयाचा तो कपडा घेतला होता, 4,500 रुपये त्याला शिलाई दिलेली होती आणि वेळेवर ब्लाऊज नाही देऊ शकला. मग ती नवापूरच्या ग्राहक मंचमध्ये गेली. त्या ग्राहक मंचाने सगळी बाजू ऐकून घेतली. त्या महिलेलाचं खरं होतं आणि लग्नामध्ये व्यत्यय आला होता. म्हणजे तिनं ब्लाऊज नाही मिळाल्यामुळे तिनं टेम्पररी काहीतरी ब्लाऊज यूज केला होता. प्रचंड तिला मनस्ताप झाला होता. ग्राहक मंचमध्ये अशा प्रकारे त्याच्यामध्ये मनस्ताप होतो आणि या प्रकरणामध्ये मग ग्राहक मंचाने त्या न्याय दिला. काय न्याय दिला? टेलरला ते 4,500 रुपये तर परत करायचेच, वरतून त्याला 5,000 रुपये दंड दिला आणि ही रक्कम 5,000 रुपये त्यांनी 30 दिवसात तिला द्यावी असं सुनावलं. खूप महत्त्वपूर्ण निर्णय हा. मॅटर जरी छोटं असलं तर निर्णय खूप महत्त्वाचा आहे. आपणही आपल्या मॅटर्समध्ये काहीशे आढळल्या, सेवेमध्ये त्रुटी आढळल्या, बरोबर सर्व्हिस दिली नाही, तर आपण ग्राहक मंचमध्ये जावं आणि न्याय मिळावा. धन्यवाद.